तर जर का आजच्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगायचं म्हटलं, की त्यांना असं वाटतं, की ठीक आहे माझं ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, की मी जॉबला सुरुवात करेन आणि दॅट्स इट. तर त्याच्यानंतर परत ते शिक्षण करायचं की नाही करायचं? बरेच विद्यार्थी म्हणतात, की नाही मी करियर करेल पण शिक्षण नाही. तर तुम्ही नक्की मेसेज काय देऊ शकाल, की शिक्षण हे कंटिन्यू करायला पाहिजे, कुठपर्यंत करायला पाहिजे? नक्की काय? मी असं म्हणेल वॉक द टॉक. आणि जेव्हा मी नेहमी म्हणतो यू शुड बी स्टुडंट लाईफ टाईम, एज इज नो लिमिट. तसं मी माझं डॉक्टरेट ॲट द एज ऑफ 58 केलं. सो तुम्हाला कंटिन्युअस नवीन एज्युकेशन हे करत राहावं लागेल, कारण येणारा काळ जो आहे, नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही शिकले नाहीत तर तुम्ही साईडलाईन होणार, तुम्ही आउटडेटेड होणार. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला कंटिन्युअस अपडेट ठेवावंच लागेल. जर तुम्हाला जॉबमध्ये सर्वायवल करायचं असेल तर एज्युकेशन घेतल्याशिवाय पर्याय नाही. तर मी म्हणेल लाईफ टाईम एज्युकेशन हे कंटिन्युअस करत राहिलं पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या करिअर घडवण्यासाठी उपयुक्त असेल.